नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय श्रीराम मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 29 जिल्हे हे अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तामुळे बाधित झाले होते. आता ह्या शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी? शासनाने सरसकट तर कर्ज जी काही नुकसान भरपाई ती नुकसान भरपाई जाहीर केलेली नाहीये. मग याच्यामध्ये हे जी काही प्रोसेस ही प्रोसेस पार काढून त्यावेळेस शासनाकडनं तर सांगण्यात आलं होतं की आम्ही लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना याची मदत देऊ. आता 2023 साली पण तसंच झालं, 24 साली पण शेतकऱ्यांच्या जे काही नुकसान झालं खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये, त्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि ते पंचनामे आता अंतिम टप्प्यामध्ये आलेत मित्रांनो. पण अंतिम टप्प्यामध्ये येऊन देखील हे जे काही पंचनामे झाल्यानंतर याला किती कालावधी जाणार, शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार तरी कधी, शेतकरी सुजलाम सुफलाम किंवा सुजलाम सुफलाम तर होतच नाही पण शेतकऱ्याला मदत मिळणार कधी, तेच आज आपण अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. हे जे काही पंचनामे होणार आहेत हे महाराष्ट्रातील 29 जिल्हे होते आणि 29 जिल्ह्यांमध्ये जर सगळ्यात जास्त नुकसान कुठल्या जिल्ह्याचं झालं, शेतकऱ्याचं झालं, तर ते झालं नांदेड जिल्ह्याचं. त्याच्यानंतर वाशिम होता, यवतमाळ, धाराशिव असे जिल्हे होते. पण नांदेडमध्ये एवढी काही अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास 6,20,566 हेक्टर एवढं नुकसान झालं आणि ऑल ओव्हर महाराष्ट्राचा जर विचार आपण केला तर 36 लाख हेक्टर पर्यंत एवढं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. मग ही नुकसानीची भरपाईसाठी काय प्रोसेस? तर पंचनामे. आता पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये आहेत. राज्य शासनाने सरसकट तर जी काही मदत आहे ती जाहीर केली नाहीये पण सरसकट पंचनामे करण्याचे आदेश नक्कीच दिलेत. तर आता पंचनामे हे ग्राम पातळीवर होतील. ग्राम पातळीवर झाल्यानंतर ते जिल्हा पातळीवर जातील आणि जिल्ह्यांकडनं ते आयुक्तांकडे जातील आणि मग आयुक्तांकडनं ते महाराष्ट्र शासनाकडे त्याचा रिपोर्ट अहवाल सादर होईल आणि मग ही जी काही नुकसान भरपाई ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2, 4, 6 महिने याच्या एवढा कालावधी लागणारच आहे. आता या महाराष्ट्रामधील कोणकोणते जिल्हे होते मित्रांनो? तर सगळ्यात आधी होता नांदेड जिल्हा, वाशिम, यवतमाळ, धाराशिव, बुलढाणा, अकोला, सोलापूर यांच्यामध्ये देखील खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. त्याच्यानंतर हे परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, नंतर असे महाराष्ट्रातील जवळपास 29 जिल्हे असेल, काही जिल्हे सुटले असतील आपल्याने. ओके, तर असे सगळ्या जिल्ह्यांचे पंचनामे सरसकट करून आता शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळणार आहे. आता ही जी काही भरपाई असते ही भरपाई पण पंचनाम्यांच्या आधारावर, पंचनामे, त्याची पाणी, त्याचा अहवाल, या सगळ्या गोष्टींना जवळपास 6 महिन्याचा काळ उलटून जाईल तोपर्यंत शेतकऱ्यांचं नुकसानच आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे सरकारला समजत नाही की सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू जो आहे आपल्या अर्थव्यवस्थेचा तो आहे आपला शेतकरी. शेतकरी जर सुजलाम सुफलाम किंवा शेतकऱ्याला मदत, शेतकऱ्याला वेळेवर बियाणे, खते आणि आर्थिक मदत जर नाही दिली गेली राज्य शासनाकडनं तर मग महाराष्ट्राचा विकास होणार कसा हेच या सरकारला कळत नाही. असो, तुर्तास तरी एवढंच सांगायचं होतं की महाराष्ट्रामध्ये जवळपास 36 लाख हेक्टर पर्यंत नुकसान झालंय आणि त्याचे पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये आहेत. अंतिम टप्प्यामधले पंचनामे झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत हे पैसे आपल्याला मिळणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतील. मित्रांनो, माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.